मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात प्रलंबित पुलाची कामे आता पूर्णत्वास जाताना दिसत आहेत। त्यामुळे गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आणि सिंधुदुर्ग गोव्यातील गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता जलद गतीने प्रवास शक्य होणार आहे। परशुराम घाट ते आरवली या महामार्गावर चिपळूण पुलाचे काम मागे पडले आहे। ते गणेश चतुर्थीपर्यंत एकमार्गी होण्याची शक्यता आहे। संगमेश्वर कांटे गावात 200 मीटर काम बाकी आहे। माबळे 200 मीटर, कोळंबे 150 मीटर, वांद्री 100 मीटर इतकेच काम एक मार्गासाठी शिल्लक राहिले आहे। दुसरा मार्ग अजून व्हायचा आहे। या मार्गावरील चिपळूण पूल सुरू व्हायचा आहेच, पण निवडी पुलाचे काम आठवडाभरात पूर्ण होईल। पाली व लांजा हे पूल पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे। यंदा गणेश चतुर्थीला गणेश भक्तांना मुंबईतून 4 ते 5 तासात सिंधुदुर्गात पोहोचता येईल। अतिजल प्रवास होणार असल्याने तितकीच काळजी देखील वाढणार आहे। त्यामुळे प्रवास सुखकर होण्यासाठी गती व नियंत्रणच ठेवावे लागेल, कारण अनेक ठिकाणी महामार्गावर मोठाले खड्डे आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।